शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो आज 12 जुलै 2026 वार रविवार सकाळीच बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी। कांदा राज्यात कुठे कशा पद्धतीने चालू आहे, कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे, थोडक्यात आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव। त्या अगोदर विनंती करतो आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी सांगण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती की काल राज्य सरकारने कर्जमाफीमध्ये जो बदल केला तर त्या बदलाबद्दल सरसकट कर्जमाफीबद्दल शरद पवार यांनी सुद्धा सरकारचे आभार मानलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेत शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवाराध्यक्ष यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत सरकारने दोन्ही जाचक मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचे आभार। या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे अभिनंदन, असे पवार यांनी शुक्रवारी रात्री एक्स या माध्यमातून लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी सरसकट 2 लाखाची मंजुरी दिली। आता मित्रांनो वळूया कांद्याच्या भावाकडे। मित्रांनो नाशिक येथे खाजगी बाजारामध्ये कांदा जास्तीत जास्त 3,100 पर्यंत गेला। चंद्रपूर गजोडे ते 490 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,400 पर्यंत भाव गेला। त्यानंतर मित्रांनो विटा येथे 50 क्विंटल कांद्याची आवक होऊन 3,000 पर्यंत जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विटानंतर कराड हलवा जातीचा कांदा 249 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,000 पर्यंत कांदा दर गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदा 21,539 क्विंटल आवक होऊन 3,200 पर्यंत कांदा जास्तीत जास्त गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 408 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,300 पर्यंत कांदा गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी येथे लोकल कांदा 15 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,000 पर्यंत कांदा जास्तीत जास्त गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो नागपूर येथे पांढरा कांदा 3,000 क्विंटल आवक होऊन या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त 3,000 पर्यंत कांदा गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 6,950 क्विंटल आवक होऊन 3,250 पर्यंत कांदा जास्तीत जास्त गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3,101 रुपये। दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।